श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून ओवी क्रमांक 144 आहे. माऊली या ओवीमध्ये महाभारताच्या रणांगणावर अर्जुनाला श्रीकृष्णाने दिलेलं आत्मज्ञान, तत्वज्ञान सोपं करून सांगताना दिसतात. जेव्हा महाभारताच्या रणांगणावर अर्जुन खचला, समोर आपलेच नातेवाईक, गुरु, बांधव पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये मोह, दुःख, करुणा, भीती निर्माण झाली. तेव्हा श्रीकृष्णाने जो बोध त्याला दिला तोच बोध आपण या ओवीमध्ये अनुभवणार आहोत. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओव्या खूप कमी बघायला मिळतात. आपण जर नीट ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं तर एका श्लोकाचे 2-2, 5-5, 10-10, 100 ओव्या आहेत त्या श्लोकाच्या खाली, त्या श्लोकाचे विश्लेषण करण्यासाठी म्हणून. पण ही अशी एकमेव ओवी आहे की ज्याच्या श्लोकापेक्षाही, म्हणजे श्लोकामध्ये जेवढे पद आहेत त्याच्यापेक्षाही शब्द ओवीमध्ये कमी आहेत. म्हणजे हा एक ओवी ही श्लोकापेक्षा सुद्धा पॉवरफुल आहे म्हणायला काही हरकत नाही. श्लोक काय ते आपण पाहूया. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 22 क्रमांकाचा श्लोक आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. जीर्ण वस्त्र म्हणजे जुनं झालेलं, फाटलेलं वस्त्र आपण जसं बदलून नवीन वापरायला घेतो, अगदी त्या पद्धतीने हा शरीररूपी वस्त्र म्हातारा झाल्यानंतर, वयस्कर झाल्यानंतर त्याला बदलून टाकून आत्मा काय करतो, नवीन देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आपण जसं कपडे बदलतो तसं आत्मा देह बदलतो. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आपण रोज कपडे बदलतो, जुने झाले की टाकतो, त्यावेळी आपल्याला दुःख होत नाही, कारण आपल्याला ठाऊक आहे की मी कपडा नाही. अगदी तसंच आपण शरीर नसून, आपण मन नसून, आपण बुद्धी नसून आपण चैतन्य आहोत. शरीर हे साधन आहे, जसं वाहन आहे. गाडी जुनी झाली की आपण टाकून देतो आणि नवीन घेतो, पण गाडी टाकून दिल्यानंतर आपण दुःखी होत नाही. अगदी तसंच शरीर बदलणे हे आत्म्याचा एक प्रवास आहे. प्रवासामध्ये एका टप्प्याला एक शरीर त्याला बदलावं लागतं. जसा विद्यार्थी एक वर्ग पूर्ण करून दुसऱ्या वर्गात जातो, अगदी तशा पद्धतीने आत्मा आपला देह बदलत असतो. आणि आपण देह नसून आपण आत्मा आहोत, आपण चैतन्य आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं, जेव्हा देह बदलायची वेळ येते आपल्याला किंवा आपल्या नातलगांना, तेव्हा लोक दुःखी होतात, कारण ते देहालाच मी म्हणून बसलेले असतात. आणि जीवनामध्ये आपण जर सत्कर्म करत राहिलो तर आपल्याला देह सोडायची सुद्धा भीती राहत नाही. अहो, आपल्या पात्रतेनुसार आपण नवीन कपडे खरेदी घेत असतो. अगदी त्याच पद्धतीने आपण जीवनात केलेल्या सत्कर्मानुसार आपल्याला मिळणारा जो देह आहे ते अवलंबून आहे. म्हणून आपण सदैव सत्कर्म करत राहिलं पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, हे शरीर नाशिवंत आहे,
शरीराकडे दृष्टी देऊन मी अर्जुन असं म्हणू नको, किंवा मी मारणारा अर्जुन आहे असं पण तू समजू नको, किंवा कौरव हे मरणारे आहेत असं पण तू समजू नको. जरा तत्वता विचार कर. जर तू मारणारा नाहीस व हे मारले जाणारे नसतील तर दुःख कशाला? आणि ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होत नाही, किंवा सूर्याचा तिथे नाश होत नाही, किंवा ज्याप्रमाणे आकाश मठामध्ये असताना आणि मठ फुटल्यानंतर आकाश मूळ रूपाने तसंच राहतं, अगदी त्याप्रमाणे शरीराचा जरी नाश झाला तरी स्वरूपाचा म्हणजे आत्मतत्वाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बाबा सुद्धा म्हणतात. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. अरे शरीराचा नाश झाला तर मूळ स्वरूपाचा नाश होत नाही, म्हणून बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाचा भ्रांतीचा आरोप करू नको, किंवा नाश होते असं तू समजू नको. म्हणून अर्जुना, तुझ्या मनातला मोह, दुःख, करुणा, भीती ही बाजूला सार आणि लढ. कारण तुझ्या समोर उभे असलेले तुझे जे नातलग आहेत, गुरुजन आहेत, त्यांचे कपडे बदलायची वेळ आलेली आहे. त्यांचे कपडे बदलत असताना तू का शोक करतो? अशा पद्धतीचा एकंदरीत भाव श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ह्या ओवीच्या माध्यमातून सांगताना आपल्याला दिसतात. अहो, इथे प्रत्येकाचा आत्मा कधी ना कधी कपडे बदलणार आहे, म्हणजे आपला देह जाणार आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर संताची संगती करा, संतांनी सांगितलेल्या मार्गावर चाला, त्यांनी दिलेल्या नामस्मरणाचं चिंतन करा, आत्मचिंतन करा आणि देहाचा अभिमान कमी करा. हे ओवी चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून इतर ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.